कारण हार्ट अटॅक हा रिव्हर्सिबल आपण करू शकतो. हे तुम्हाला बिलकुल शक्य नसतं किंवा गरज वाटत नाही आणि त्याच्यामुळं खूप यंग एजमध्ये हार्ट अटॅक येत आहे. हार्ट अटॅक येण्याच्या अगोदर तुम्हाला माहीत आहे का? नमस्कार मित्रांनो, आजच्या समाजामध्ये हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. खूप यंग एजमध्ये हार्ट अटॅक येत आहे. याचं सगळ्यात महत्त्वाचं पहिलं इंडिकेशन जे असतं आणि त्याच्याच विषयावर आज मी तुम्हाला थोडक्यात सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा या व्हिडिओद्वारा नेहमीसारखा प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील, माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करून त्यांना पण मदत करा. हार्ट अटॅक येणं हे खूप कॉमन आपण बघतो. त्याच्यामध्ये आपलं लाईफस्टाईल हे खूप महत्त्वाचं असतं. हे तुम्हाला आता वेगळं सांगण्याची गरज नाही. हार्ट अटॅक हे रिव्हर्सिबल असू शकतं, हे पण तुम्हाला माहीत आहे. पण त्यासाठी मेहनत घेणं हे तुम्हाला बिलकुल शक्य नसतं किंवा गरज वाटत नाही आणि त्याच्यामुळं डायरेक्ट अँजिओप्लास्टी आणि बायपास करून मोकळं व्हायचं, हा तुम्ही शॉर्टकट फॉर्म्युला तुम्ही ॲक्सेप्ट करता. तर मित्रांनो, हार्ट अटॅक येण्याच्या अगोदर तुम्हाला माहीत आहे का की नपुसंकता येते, इरेक्शन कमी होतं, हळूहळू मॉर्निंग इरेक्शन कमी होतं आणि त्यानंतर तुम्हाला विदिन अ स्पॅन ऑफ 6 महिने किंवा 1 वर्षामध्ये तुम्हाला हार्ट अटॅक येतो. पण तुमच्या शरीराने तुम्हाला पहिलेच इंडिकेट दिलेलं असतं, पण त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता. तुम्ही जाता व्हायग्रासारखं औषध घेता, त्याच्यामुळे तुमचं प्रॉपर इरेक्शन होतं, मॉर्निंग इरेक्शन पण येतं आणि त्याच्यामुळे तुम्ही हार्ट अटॅककडं किंवा हार्ट हेल्थकडे दुर्लक्ष करता आणि इथंच तुम्ही चुकता. माझा या व्हिडिओद्वारा सांगण्याचा एकच अर्थ आहे, जर तुम्हाला मॉर्निंग इरेक्शन येत नसेल किंवा नपुसंकता आली असेल, तर तुम्हाला आजपासून नक्कीच तुमच्या डाईटकडं आणि एक्झरसाईजकडं लक्ष देणं हे खूप गरजेचं असतं. कारण की हार्ट अटॅक हे टाळणं हे 100% आपल्या हातामध्ये असतं आणि अप टू द एज ऑफ 70 इयर्स आपल्याला हार्ट अटॅक येणार नाही, हे पण आपल्या हातामध्ये असतं. कारण हार्ट अटॅक हा रिव्हर्सिबल आपण करू शकतो. घरच्या घरी 1 तास प्रॉपर जिम करून किंवा घरच्या घरी प्रॉपर एक्झरसाईज करून आपण आपल्या कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी करू शकतो, आपलं BP कमी करू शकतो, आपली वाढलेली शुगर कमी करू शकतो आणि त्याच्यामुळे येणारा धोका आपण 100% टाळू शकतो. पण लैंगिक समस्यामध्ये इरेक्शनला खूप महत्त्व आहे. इरेक्शन जर खूप कमी होत असेल तर नक्कीच तुमची हार्ट हेल्थ कॉम्प्रोमाइज आहे, हे तुम्ही अजिबात विसरू नका. आणि मी नेहमी सांगत असतो की जेव्हा केव्हा माझ्याकडे पेशंट येतात की डॉक्टर साहेब माझं इरेक्शन येत नाही किंवा मॉर्निंगचं इरेक्शन येत नाही, तर त्यांना मी सांगतो की तुम्ही या 4 टेस्ट करा, पूर्ण कार्डिओग्राम करा, कोलेस्ट्रॉल करा, लायपो ए, लायपो बी बघा आणि त्यानंतर माझ्याकडे या. जेव्हा मी बघतो बऱ्याच लोकांमध्ये ब्लड शुगरचा प्रॉब्लेम असतो, BPचा प्रॉब्लेम असतो, कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम असतो, मग मी त्यांना प्रॉपर डाईट आणि प्रॉपर काउन्सिलिंग आणि प्रॉपर एक्सरसाइज हे ॲडवाईस करतो आणि त्याच्यामुळं आलेलं किंवा हार्टच्या विकनेसमुळं आलेलं इरेक्टाईल डिस्फंक्शन आपण घर बसल्या दूर करून द्यायचा प्रयत्न करीत असतो. जर तुम्हाला वाटत असेल की हार्ट अटॅक तुम्हाला आला नाही पाहिजे, हार्ट अटॅक येण्याच्या अगोदर जर तुम्हाला नपुसंकता आली असेल, तर नक्कीच तुम्हाला प्रॉपर एक्झामिनेशन आणि इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं असतं. आणि हे पण तुम्हाला सांगतो की जेव्हा केव्हा प्लाग निर्माण होतात आपल्या शरीरातील रक्तवाहिन्याच्या, तर सगळ्यात छोट्या रक्तवाहिन्या ज्या असतात त्या इंद्रियाच्या असतात आणि म्हणून तिथून आपल्या आर्थरोस्क्लेरोसिसची सुरुवात होते आणि पहिलं सिम्पटम आपल्याला नपुसंकता दाखवते. कारण की इथली जे नसा असतात ते 0.05 mm पासून तर 1 mm पर्यंत असतात आणि आपल्या हार्टच्या ज्या नसा असतात त्या 2 mm पासून तर 4 mm पर्यंत असतात. तर पहिले बारीक नळी चोकअप होणार आणि नंतर मोठी नळी चोकअप होणार. हे इतकं म्हणजे साधं तुम्हाला मी उदाहरण देतो आहे. जर बारीक नसामध्ये जर ब्लॉकेज आले तर तुम्हाला नपुसंकता येणार आणि मोठ्या नसामध्ये आपल्या हृदयाच्या रक्तामध्ये जर अडथळे आले तर आपल्याला हार्ट अटॅक येणार. तर हा हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण आपण टाळू शकतो जर आपण वेळोवेळी नपुसंकता आणि मॉर्निंग इरेक्शनकडे लक्ष दिलं, तर नक्कीच हा आजार आपण घर बसल्या चांगला करू शकतो आणि पुढचे येणारे हृदयाचे विकार किंवा हार्ट अटॅकसारखे आजार आपण फक्त नपुसंकतेमुळे टाळू शकतो. नपुसंकता हा आजार नाही, हे एक सिम्पटम आहे असं त्यांच्याकडे बघा आणि नक्कीच त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. धन्यवाद मित्रांनो. खरोखर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या मित्रांना शेअर करा आणि जर तुम्हाला काही अजून विचारण्याचे काही प्रश्न असतील तुमच्या डोक्यामध्ये, तर दिलेल्या स्क्रीनवर फोन करून माझे व्हिडिओ कन्सल्टेशन नक्कीच तुम्ही घेऊ शकता. धन्यवाद मित्रांनो.